हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. या एप्रिल महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करतो. बरोबर रामनवमीपासून 6 दिवसांनी हनुमानाचा हा जन्म उत्सव असतो. बघा, जेव्हा रामांचा जन्म झाला त्यानंतर लगेचच हनुमानाचा देखील जन्म झालेला आहे. त्यामुळेच आता या मंगळाच्या वर्षामध्ये कर्जबाजारीपणा अत्यंत खूप घाईला आलेले आहात तुम्ही. या कर्जातून कसं बाहेर पडायचं आहे त्यासाठी आजचा खास व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर ऐकत जा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐकता, तुमचा अमूल्य वेळ इथे खर्च करता, तेव्हा तुम्हाला कुठे ना कुठेतरी काही अंशी काहीतरी फायद्याच्याच गोष्टी ऐकायला मिळतील. ही गोष्ट तुम्हाला मी इथं क्लिअर करते, कारण संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. जीवनातील कसल्याही संकटातून तुम्ही जर जात असताल ना, कसलीही पीडा असू दे, कसलाही त्रास असू दे, हनुमानाच्या स्मरणाने या गोष्टी हनुमंत आपल्या जीवनातून समूळ संकट नाश करतात. म्हणूनच आजच्या दिवशी हनुमानाची अखंड कृपा प्राप्त करून घ्यायची आहे आपल्याला हनुमान जयंतीला. जर तुम्हाला खरोखरच कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, तर ही तीव्र इच्छाच तुम्हाला या कर्जरूपी राक्षसाच्या तावडीतून बाहेर काढू शकते. कायमचा आयुष्यातून हा कर्जरूपी राक्षस जर निघून जावा वाटते ना, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ, नवीन सणवार व्रतवैकल्ये पण साधे सोपे उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत असते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अडचणीतून मार्ग मिळावा. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच आपले असे भाऊ बहीण आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर जरूर सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवसांमध्ये खास व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे या गोष्टी समजून सांगणार आहे, ज्या तुमच्या जीवनाला खास करून चांगलं वळण देतील. हनुमान जयंती जी आहे यावेळेस सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपल्याला हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी श्रीरामांचं स्मरण करणे खूप गरजेचं आहे. श्रीरामांची पूजा करणे हे अत्यंत गरजेचं आहे, असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने केलीच पाहिजे. बरोबर 6 तारखेला रविवारी रामनवमी आहे आणि त्यानंतर 6 दिवसांनी 12 तारखेला शनिवारीच बरोबर हनुमंताची हनुमान जयंती आलेली आहे. ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये शनिपीडा त्रास आहे किंवा शनीची ढैया 7.5 चालू झालेली आहे आत्ता, किंवा ज्यांची चालू आहे पहिल्यापासून, त्यांचा आता दुसरा टप्पा सुरू झालेला असेल, या सगळ्यांनी हनुमंताला शनिवारी जरूर शरण जायचं आहे. वेळात वेळ काढा तुम्ही. आणि सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, तर मंगळवारी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर हा उपाय करायला सुरू करायचा आहे. म्हणजे रविवारी रामनवमी झाल्यानंतर मंगळवारी एकदा हा उपाय करायचा आहे. कर्जबाजारीपणा किंवा अनेक तुमच्या गोष्टी ज्या असतील, पैशासंबंधीची चिंता, त्या सगळ्यांसाठी. तर बघूया काय उपाय आहे. एक काळे कापड घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर काळे उडीद हवेत अखंड, 1 मूठ लागणारे 2-3 थेंब मोहरीचं तेल त्यावर आपल्याला टाकायचं आहे, त्या काळ्या उडदांवरती. आणि ती पोटली बांधायची, हातात घ्यायची, प्रार्थना करायची आहे भावपूर्ण मनोमन. प्रार्थना अशी करायची आहे की, हे वीर बजरंगबली हनुमंता, अंजनीच्या पुत्रा, तू या हनुमान जयंतीला तुझ्या जन्मदिवसाच्या दिवशी मी तुला एक साकडं घालत आहे. माझ्या जीवनातून हे कर्जरूपी संकट कायमचं दूर कर रे भगवंता. हे हनुमंता, तुला अशक्य असं काही नाही. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे तू क्षणार्धात कुठेही पोहोचू शकतो आणि अष्टसिद्धी नवनिधी तुला प्राप्त झालेल्या आहेत. तर त्यांच्याच आशीर्वादाने, त्या कृपा आशीर्वादाने माझ्या आयुष्यातील हे संकट दूर कर. आणि 7 वेळा उजव्या हातामध्ये ती पोटली घेऊन आपल्या स्वतःच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन ती पोटली त्यांच्या चरणांपाशी ठेवायची आहे. पुन्हा एकदा मनापासून कळकळून प्रार्थना करायची आहे,
आता अनेकांना कर्ज तर आहे, पण त्याशिवाय अनेक अशा गोष्टी आहेत जिथे त्यांना पैशांचे मार्ग मोकळे होत नाहीये. तर त्यांनी ती प्रार्थना करायची आहे. आपली इच्छा किंवा आपलं दुःख तिथं हनुमंताच्या चरणाशी बोलून दाखवायचं आहे आणि वाऱ्याच्या वेगाप्रमाणे येऊन, "हे भगवंता, माझ्या आयुष्यातील हे त्रास, हे अडचणी, जे संकट आहे, ते समूळ नाश कर," असं म्हणायचं आहे. ही प्रार्थना करून तिथून उठायचं आहे. कोणाशीही काहीही बोलायचं नाही. मागे वळून बघायचं नाही. सरळ घरी निघून यायचं. वाटेत कुठेही थांबायचं नाही. मंदिरात वगैरे प्रसाद जर भेटला तर तिथेच बसून खाऊ नका. तुम्ही माघारी घरी यायचं आहे सरळ. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्या मंदिरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि हनुमान चालीसा तुम्हाला फक्त 3 वेळा म्हणायची आहे. अगरबत्तीची जी राख आहे ती खाली पेपरवर घ्यायची आहे आणि ती राख हनुमान चालीसा 3 वेळा म्हणून झाल्यानंतर बाहेर हवेमध्ये स्प्रेड करायची आहे. ती स्प्रेड करताना माझ्या आयुष्यातील जो कर्जरूपी राक्षस आहे, तो मी घालवून टाकलेला आहे. सर्व बाजूनी चांगल्यापणाने माझ्याकडं दाही दिशांनी पैशांचे मार्ग मोकळे होत आहेत, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हाच उपाय आपल्याला सेम शनिवारी हनुमान जयंतीला देखील करायचा आहे. काळं कापड लागणार आहे, 1 मूठ उडीद लागणार आहे, मोहरीचं तेल लागणार आहे थोडंसं. ती पोटली घ्यायची, बांधायची, हातात प्रार्थना करायची. हा व्हिडिओ पुन्हा व्यवस्थित ऐकून प्रार्थना लिहून घ्या. ही प्रार्थना तुम्हाला अशीच करायची आहे जशी मी तुम्हाला सांगितलेली आहे. खूप इम्पॅक्ट पडणार आहे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये या कर्जरूपी संकटातून बाहेर पडण्यासाठी. चरणापाशी जेव्हा ही पोटली आपण ठेवतो, तेव्हा तिथे जर तुम्हाला जमला तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि जमलाच नाही तर एक कापराची वडी तिथे प्रज्वलित करायची आहे. शक्यतो करून दिवा लावला तर अतिउत्तम आहे. दिवा लावला तर काय होणार आहे दिवा लावल्याने? मोहरी हे कडू तेल आहे आणि कडू तेल जो आपल्या आयुष्यातील कडवटपणा सगळा या अग्नीमध्ये जळून तो दिवा तिथे संपणार आहे, बरोबर? तेल जसं जसं जळणार आहे तसं तसं त्या दिव्यातील तेल कमी होऊन संपणार आहे. त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातील समूळ संकट, अडचणी ज्या काही कामात येतात ते पैशांच्या कामामध्ये, स्वतःच्या नोकरी व्यवसायामध्ये, त्या सगळ्या या मोहरीच्या कडू तेलाप्रमाणे आपल्या आयुष्यातील कडूपणा जो आहे तो सगळा जळून खाक होऊ दे आणि देवा तुझा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू दे, असं म्हणून तिथून निघायचं आहे. दिवा खास करून जमला तर तुम्ही लावायचाच आहे, लावण्याचा प्रयत्न करा. कारण दिव्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळणार आहे, निगेटिव्हिटीचा नाश होणार आहे. याशिवाय काय करायचं? हनुमान चालीसा जेव्हा 3 वेळा वाचणार तेव्हा बसायला आसन घ्यायचं आहे. आसन लाल रंगाचं आसन घ्या शक्यतो. नाही आहे तर चटईवरती कोणत्याही लाल रंगाचं जे कापड आहे, जे वापरलेलं नाही आहे, अशा प्रकारचं तुम्ही तिथे ठेवू शकता. आसन जर नसेल लाल रंगाचं तर. आसन मोस्टली लाल, चॉकलेटी, निळ्या रंगाचे वगैरे मिळतात. तर ते तुम्हाला जमलं तर तुम्ही घेऊन या आदल्या दिवशी वगैरे, जेव्हा हा व्हिडिओ ऐकताल तेव्हा. आणि त्यानंतर त्या आसनावर बसून रोज फक्त दर शनिवारी आणि मंगळवारी एकदा हनुमान चालीसा वाचायची आहे. कारण हे संकट किंवा हे कर्ज असं आहे, फक्त एकदा उपाय करून तुम्हाला लगेच बदल तर दिसणार नाहीयेत. हां, ते मार्ग तुमचे मोकळे झालेले आहेत, त्यात काही शंका नाही आहे या उपायामुळं. पण मंगळवारी एकदा आणि शनिवारी एकदा फक्त संध्याकाळी हनुमान चालीसा सूर्य मावळल्यानंतर 7 नंतर, 8 नंतर कधीही म्हणू शकता तुम्ही. आणि ती राख जी आहे उदबत्तीची पडलेली हनुमान चालीसा म्हणताना ती बाहेर स्प्रेड करायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, अतिशय पॉवरफुल असा साक्षात हनुमंत तुम्हाला या संकटातून सोडवतील असा हा उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. लाल किताबाला धरून हा उपाय सांगितलेला आहे मी, जो प्रत्येकजण करू शकतो. कोणतंही तुम्हाला ग्रह वगैरे काही बघण्याची गरज नाही आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ.